इयत्ता 10वी विषय बुद्धिमत्ता चाचणी सर्व प्रकारच्या शालेय स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त। लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। व्हिडिओ निर्मिती शिवाजी जगताप, सर्टिफाईड करिअर काउन्सिलर। प्रश्न पहिला, 5:15 दोन्ही काट्यातील कोन किती असेल? पर्याय 1 63 अंश, 2 60 अंश, 3 63.5 अंश, 4 67.5 अंश। बरोबर उत्तर आहे पर्याय 4 67.5 अंश। प्रश्न दुसरा, 4:48 तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? पर्याय 1 144 अंश, 2 148 अंश, 3 147 अंश, 4 148.5 अंश। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 144 अंश। प्रश्न तिसरा, 4:15 घड्याळातील तास काटा आणि मिनिट काट्यातील कोन किती अंशाचा असेल? पर्याय 1 34.5 अंश, 2 37.5 अंश, 3 39.5 अंश, 4 31.5 अंश। बरोबर उत्तर आहे पर्याय 2 37.5 अंश। प्रश्न चौथा, एका भिंतीवरील घड्याळात 2:39 झाले असतील तर ते घड्याळ आरशात पाहिले असता ते घड्याळ कोणती वेळ दर्शवेल? पर्याय 1 10:21, 2 8:21, 3 9:21, 4 11:21। बरोबर उत्तर आहे पर्याय 3 9:21। एका भिंतीवरील घड्याळात 8:45 झाले असतील तर ते घड्याळ आरशात पाहिले असता कोणती वेळ दर्शवेल? पर्याय 1 2.15, 3 3.21, 3 3.15, 4 2.21। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 2:15। प्रश्न 6, 8 ते 9 दरम्यान घड्याळाचे काटे किती वाजता एकमेकाच्या वर असतील? पर्याय 1 8:40, 2 8:44, 3 8:43, 4 8:43। बरोबर उत्तर आहे 8:43 7 सेकंद। प्रश्न 7, 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत किती वाजता तास काटा व मिनिट काटा एकमेकावर असतील? पर्याय 1 7:38, 2 7:37, 3 7:37, 4 7:38। बरोबर उत्तर आहे पर्याय 4 7:38 2 सेकंद। प्रश्न 8, सोमवारी दुपारी 2 वाजल्यापासून मंगळवारी सकाळी 2 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध बाजूला किती वेळा येतील? पर्याय 1 11, 2 19, 3 16, 4 22। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 11 वेळा। प्रश्न 9, 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एका सरळ रेषेत किती वाजता येतील? पर्याय 1 8:10, पर्याय 2 5:50, पर्याय 3 8:10 12 सेकंद, पर्याय 4 यापैकी नाही। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 8:10 10 सेकंद। प्रश्न 10, दिवसातून किती वेळा घड्याळाचे काटे सरळ रेषेत पण एकमेकाच्या विरुद्ध दिशेस असतात? 44 वेळा,
22 वेळा, 33 वेळा, 11 वेळा. बरोबर उत्तर आहे पर्याय 2, 22 वेळा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.